जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। सनातन वैदिक हिंदू धर्म आपण बघतोय, त्यात कालपर्यंत आपण वेदांचा भाग बघितला, वेद आणि वेदांग आपण पाहिली। हिंदू ह्या शब्दाचा अर्थ काय आहे किंवा हिंदुस्थान काय आहे, तर हिमालयम समारभ्य यावदिंदू सरोवरम तम देवनिर्मितम देशम हिंदुस्थानम प्रचक्षते, असा त्याची व्याख्या आहे। म्हणजे हिमालयापासून तर हिंदुस्थान म्हणजे कन्याकुमारीपर्यंतचा हा भाग आहे, हा देवनिर्मित देश आहे आणि याला हिंदुस्थान म्हणतात। हिंदू शब्दाची व्याख्या पण आहे, हिनस्ती दुर्वृत्ती स हिंदू, म्हणजे नाश करतो, दुर्वृत्तींचा नाश जो करतो तो हिंदू। वाईट म्हणजे थोडक्यात वाईट जे जे आहे ते सगळं घालवतो आणि चांगल्या उत्तम गुणांचा स्वीकार करतो तो हिंदू। आणि आपण आर्य म्हटले जातो, आर्य संस्कृती पण हिला म्हणतात। आर्य शब्दाला पण एक अर्थ आहे, आर्य सर्व समश्चैव सर्वत्र प्रियदर्शनः, भेदभाव नाही करत, पार्शालिटी हा भाग नसतो आर्यामध्ये, म्हणजे उच्च गुणांनी युक्त होते। म्हणजे ते त्यावेळची संस्कृती लक्षात घ्या, आर्य होते ते सगळे, संस्कृती आर्य संस्कृती जी आहे, भेदभाव नाही, सर्वत्र म्हणजे समदर्शन होते ते, सगळीकडे परमात्म्याला पाहणारे असे ते होते। आणि सर्वत्र प्रियदर्शनः म्हणजे त्यांचं दर्शन सगळ्यांना प्रिय असायचं, ही आर्य शब्दाची व्याख्या आहे। आणि आपण त्याचे पाईक आहोत सगळे, म्हणजे आपण तसं असलं पाहिजे। हा हिंदू किंवा हिंदुस्थान आणि हे आर्य हे तीन शब्द आपण बघितले, ते राहून गेले होते जे आधी सांगायला हवे होते ते। आता आपण कालपर्यंत बघितलं, वेद ही आपली फार प्राचीन संस्कृती आहे, वेदांपासून आलेली आहे। त्यातला ऋग्वेद अतिशय प्राचीन आहे आणि आपण बघितलं की वेद हे परमेश्वराचे निश्वासित आहेत, परमेश्वराचे निश्वासितच आहेत, म्हणजे वेद तिथून प्रगटलेले आहेत। मग ते ब्रह्मदेवाला ज्ञात झाले आणि मग ब्रह्मदेवाकडून ऋषींपर्यंत आले। ऋषींनी ते म्हणजे ऋषींनी त्याचं शब्दांकन केलं आहे फक्त, हे आपण कालपर्यंत बघितलं। आता हा तत्त्वज्ञानावर आधारित आहे, लक्षात घ्या। ब्रह्म ज्या मूळ परमात्मा जो आहे तो ब्रह्म आहे, सर्वात मोठं, तिथून हे सगळं आलेलं आहे। आणि म्हणजे तत्त्वज्ञान ते तत्त्व आहे कुठलं, ते ब्रह्मतत्व जे एकमेव आहे, जिथून त्याच्या आधारावर हे सगळं विश्व आहे। म्हणजे एक मोठा गोल जो आपण कल्पायचा, थोडासा आयडिया येण्यासाठी सांगते, एक मोठा गोल आहे, त्या गोलामध्येच ईश्वराची निर्मिती झाली, म्हणजे त्याच्याच आतमध्ये सगळी पंचमहाभूतं, त्याच्याच आतमध्ये सगळे प्राणी, त्याच्याच आतमध्ये वनस्पती वगैरे सगळं आणि मानवापर्यंत सगळं, म्हणजे आपली सगळी निर्मिती कुठे आहे, त्या एका मोठ्या गोलात आहे। म्हणजे ते जे ब्रह्म आहे त्याच्यातच हे सगळं आहे। मग त्याच्यातल्या अगोदरचा जो डायरेक्ट ब्रह्माजवळचा तो भाग आहे तो ब्रह्मदेवाचा आहे, त्याच्या पुढे देव आहेत, मग सगळी वनस्पती प्राणी पशुपर्यंत ही सगळी, त्यात मानवाला बुद्धीचं देणं आहे। थोडक्यात ते तत्व आहे की जे ब्रह्म आहे आणि त्याचं ज्ञान होणं हे तत्त्वज्ञान आहे। म्हणजे ह्याच्यात काय काय आलं आता ह्या तत्त्वज्ञानात, आपण आलो, जीव, जगत आलं, सगळं जे काय मध्ये निर्मिती झालेली आहे पंचमहाभूतांची ती जगत, आणि ज्यापासून आलं तो ईश्वर। लक्षात घ्या, परब्रह्म आहे ते कोरं आहे, अस्तित्व समेवर आहे, ते ईश्वर आहे, त्यालाही इच्छा आहे की मी जगत निर्माण करतो आणि त्याचा अभिमान धरलेला आहे ईश्वराने, म्हणून ते मध्ये एक ईश्वरी तत्व आहे। म्हणजे ब्रह्मदेवापासून तो सगळं, म्हणजे मी आता सृष्टीची कल्पना करतो ही त्याची इच्छा, ह्याप्रमाणे हे सगळं आपण बघितलं। म्हणजे थोडक्यात हा आपला धर्म हा तत्त्वज्ञानावर आधारित आहे। आता हा तत्त्वज्ञान
च्या म्हणजे हे जीव जगत आणि ईश्वराच्या संदर्भात आपली 6 शास्त्र आहेत. त्या शास्त्रांचा आपल्याला इतका वेळ नाही सगळे शास्त्र काय आहे ते पाहण्यासारखा. तर त्याच्यातली 6 शास्त्र खूप महत्त्वाची आहेत की ज्यांनी जीव जगत, वेदांना मानणारी आहेत सगळी, पण जीव जगत आणि ईश्वर ह्या संबंधी लक्षात घ्या. त्यावेळेला ते पण ऋषीच आहेत, त्यांनी त्या संदर्भातला विचार केलेला आहे. वेगवेगळ्या ऋषींचा वेगवेगळे विचार, अशी 6 शास्त्र आहेत. त्यातलं पहिलं सांख्यशास्त्र आहे. गीतेतला 2रा अध्याय सांख्ययोग आहे, सांख्यशास्त्र आहे. हे सांख्यशास्त्र प्रकृती आणि पुरुषावर आधारित आहे. ते म्हणतात प्रकृती आणि पुरुष हेच मुख्य पहिलं, आणि आपण ते बघितलेलं आहे. प्रकृती आहे ती पुरुषाच्या अस्तित्वावर गतिमान होते. त्याचं उदाहरण म्हणजे इलेक्ट्रॉन गरगर गरगर फिरतो आणि आतमध्ये प्रोटॉन आहे, तो स्थिर आहे. म्हणजे जे आत्ताचं जे शास्त्र आहे, अर्वाचीन शास्त्र जे आत्ता आलेले आहे, त्याच्या संदर्भातलंच आहे प्रकृती आणि पुरुष. त्यालाच माया पण म्हटले, प्रकृती आणि माया, किंवा पुरुष आणि हे महेश्वर आणि त्याची शक्ती. म्हणजे लक्षात घ्या, आपल्याकडे अर्धनारीण वटेश्वर जे म्हणतात ते हेच आहे. प्रकृती आहे ती शक्तिशाली आहे, ती सगळं कार्य करते, पण त्याच्या आधारावर करते. आणि आपला वैवाहिक जीवन पण याच्याच आधारावर आहे, म्हणून तिला अर्धांगिनी म्हणतात. पुरुष आणि प्रकृतीचंच हेच, कारण त्याच्याच आधारावर सगळं उत्पत्तीचं कार्य चालतं. पुरुष आहे, त्याच्या आधारावरती प्रकृती आहे, आणि त्याच्या आधाराने या दोघांचं अस्तित्व एकाचं अस्तित्व नसेल तरी उत्पत्ती नाही आहे. दोघं लागतात उत्पत्तीला. आणि हाच म्हणून आपल्याकडे विवाहाचा संस्कार आहे. आणि त्या संस्कार म्हणजे मी धर्म, अर्थ आणि कामामध्ये तुला सोडणार नाही, हा विवाहाचा संस्कार आहे. मी आता ते सगळं संस्कृत वगैरे त्याची गरज नाही त्याची. थोडक्यात विवाहाचा संस्कार आहे की मी धर्म, अर्थ आणि काम यामध्ये तुला सोडणार नाही. हे आमचं ज्यावेळेला विवाहाचे संस्कार होतात त्यावेळेला हे ठरलं जातं. थोडक्यात ही सांख्य प्रकृती आणि पुरुषावर आधारित आहे. त्यांची 25 तत्व आहेत, आणि 25 तत्व ही आपण मान्य केलेली आहेत सगळी. सांख्यशास्त्र हे कपिल मुनींचं आहे. कपिल म्हणजे खूप जुने कपिल मुनी, खूप म्हणजे देवहूतीला ज्यांनी सगळं आत्मज्ञान सांगितलं, आपली माता आहे देवहूती, जी मनूची कन्या आहे देवहूती, तिच्यापासूनच हे कपिल मुनी. कपिल मुनीचं सांख्यशास्त्र ह्या 25 तत्वावर आधारित आहे. त्यातली पंचमहाभूत आहेत 5, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि 5 तन्मात्रा किंवा ज्याला विषय म्हणतात ते शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, जे आपण 5 ज्ञानेंद्रियांनी त्याचा अनुभव घेत असतो ते. ही 40, ही 20 झाली, 5-5. आणि 5 मध्ये 2 म्हणजे एक प्रकृती पुरुष, ही 2, आणि महत म्हणजे ज्याला बुद्धी म्हणतात ते बुद्धी आणि अहंकार, आणि त्या अहंकारावरचं एक मन, ही 5. अशी त्यांची 25 तत्वांची ही सांख्य, म्हणून त्याला संख्या आहे. ही 25 तत्व आहेत त्यांनी मानलेली. आणि याच्या आधारावर प्रकृती पुरुषाचा विवेक करायचे. हे प्रकृती मी नाही, म्हणजे मी जे आत्मतत्व आहे ते तेवढंच मी आहे, हा विवेक करणं, आणि ह्यातून मोक्ष. आणि त्यांचं ते निश्चय म्हणजे थोडक्यात तुम्हाला ऐहिक आणि परमार्थिक सुख मिळावं याचा विवेक करा. पुढची शास्त्र मी सांगत नाही बसत, कारण आपल्याला एवढा वेळ नाही. दुसरं आहे ते वैशेषिक शास्त्र आहे. विशेष पदार्थांचे विशेष गुणधर्म. आपल्या माहिती हे सगळे पदार्थांनी भरलेली, सगळं हे जे विश्व आहे ते पदार्थांचं आहे. सगळे अनेक पदार्थ आहेत. ही पंचमहाभूत ही पदार्थच आहेत. तर या पदार्थांचं ज्ञान त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यात त्यांनी 9 पदार्थ सांगितलेले आहेत. त्यात 5 महाभूत आहेत, आत्मा आहे, मन आहे, आणि दिक आणि काल आहे. दिशा आणि काल याचा थोडासा उल्लेख करते, थोडा कदाचित वेळ होईल. दिशा म्हणजे काय आणि काल म्हणजे काय. मी इथून उठले आणि त्या दरवाजापर्यंत गेले, गती आलेली आहे. लक्षात घ्या, आकाश हे गतीत निर्माण झालेलं आहे. जे पहिलं जो स्फुरण आहे त्याला गती आहे, ती गती आहे. तर मला गती आहे, मी इथून उठून त्या दरवाजापर्यंत गेले. तर या दरवाजापर्यंत
जेवढं अंतर आहे ही इथून इथपर्यंत चालत जायला जेवढी जी दिशा मी व्यापते तिला दिशा म्हणतात. या डिस्टन्सला, हे एवढं जे डिस्टन्स आहे त्याला म्हणतात दिशा. मग ती ह्या बाजूला असेल, नाही इकडची असेल, मग त्या 4 दिशा वगैरे ते सगळं नंतर. पण हे एवढं डिस्टन्स ही दिशा आहे. गतीमध्ये आलंय, लक्षात घ्या. गती आली तेव्हा दिशा आलेत. आणि काल म्हणजे मला इथून तिथे जायला जेवढा वेळ लागला तो काल आहे. म्हणजे गती आहे तिथे दिशा आणि काल आहे. म्हणून आपल्याला सगळीकडे दिशा आणि कालाचा आपल्याला त्याचं आपण विचारच करत नाही, काय दिशा आणि काय काल. पण त्याचा हा विवेक आहे. आणि या दिशा आणि काल जे आहे ना, म्हणजे हे प्रकृती पुरुषाचं जे काल सांगितलं तिथेच हे 3-4 गुण आहेत. 3 गुणच आहेत खरे. म्हणजे प्रकृती आहे ती तमामधून निर्माण झाली. तम म्हणजे आपण आत्ताचा जो मानतो तो तमगुण नाही आहे, तो शुद्ध आहे तिथला. त्याच्यापासून पंचमहाभूत आहेत, कारण तमोगुणापासून सांगितलेली. ती प्रकृती एका बाजूला लक्षात घ्या. प्रकृती आणि पुरुष हा अतिशय स्थिर आहे, पण याच्या आधारावर ही सगळा खटाटोप करते. जसं स्त्री आहे म्हणून तर स्त्री आहे, तसं आहे. सगळा खटाटोप करणारी काय आहे ती स्त्रीच आहे. प्रकृती तो पुरुष स्वस्थ आहे, पण लक्षात घ्या तो चेतन आहे. त्याच्या आधारावर हिला चेतनत्व येतं आणि ही सगळा खटाटोप करते. तर ही तमोगुणातून सगळं मग पंचमहाभूत वगैरे सगळी निर्मिती हीचंच कार्य आहे. आणि पण ते आधार प्रकृतीचा आहे. एक नसेल तर हे पण नाही. आणि हा गप्प असतो, हा काहीच करू शकत नाही, ही एकटी काहीच करू शकत नाही. असं हे प्रकृती पुरुष आहेत. आणि हेच आपलं सायन्स आहे आत्ताचं सुद्धा. ते इलेक्ट्रॉन आणि ते बसले ते त्याच्याच आधारावर ते चाललेले. थोडक्यात हे प्रकृती पुरुष. आणि आता हे गुण कुठे आहेत ते बघायचं आपल्याला. तर गुण कुठे आहे? प्रकृती तमोगुणातून हे सगळं निर्माण करते. त्यामुळे प्रकृतीच्या इथे थोडासा तमोगुणाचा भाग आहे. इकडे हा पुरुष आहे, हा सत्वगुणी आहे, कारण तो काही करत नाही, समेवर आहे. आता मध्ये 2 रेषा आहे. इथे एक मध्ये रेषा आहे, बरोबर आहे. तिथे बरोबर मध्यभागी रज आहे. आता सत्व आणि रजामध्ये आणि तम आणि रजामध्ये म्हणजे तिथे त्या रजाचे 2 भाग होतात. एक सत्वाकडे झुकलेला आणि एक तमाकडे झुकलेला. म्हणजे रजाचे 2 भाग आहेत. काय झालं? हे गुण आहेत आणि गुणापासूनच कर्म घडतं. त्याच्यामुळेच गीतेमध्ये जो सांगितलेला आहे, काय सांगितलं आहे की गुणकर्म विभागशः. गुणकर्मांचा विभाग होतो, म्हणजे गुण आणि त्यापासूनच कर्म. लक्षात घ्या, माझी सात्विक प्रकृती तर मी सात्विक आहार घेईन वगैरे, ही सगळी प्रकृती, हा सगळा गीतेचा विषय आहे. तर याच्यापासूनची ही सगळी आहे. तर मी चातुर्वर्ण्यम मया कृत्वम गुणकर्म विभागशः. चातुर्वर्णे इथे आहेत, लक्षात घ्या. 4 वर्ण जे सांगितलंय तो सत्वगुणाचा, मध्ये रज आणि ह्याचा एक सत्वगुणाकडे, तो एक रज तमाकडचा आणि एक तम, असे गुण आहेत. आणि या गुणांची कर्तृत्व, आता ऑफिसमध्ये आपण असतो तिथे सुद्धा तरतम भाव आहे ना. वरचा ऑफिसर, त्याच्यामध्ये त्याच्या खालचा शिपाई, हे गुणकर्म विभागशः वर्ण झालेले आहेत. म्हणून जो सत्वगुणी आहे त्याला आपण ब्राह्मण हे नाव दिलेलं आहे. जो सत्व आणि रज आहे तो क्षत्रिय आहे. सत्व रज आणि तम आहे तो वैश्य आहे आणि तम आहे ते शूद्र. मग ज्याच्यामध्ये हे गुणधर्म आहेत त्याप्रमाणे हे वर्ण आहेत. हा महत्त्वाचा भाग आहे. आणि या वर्णाप्रमाणेच मग ते 4 आश्रम आपण काल बघितलं. जे वेदामध्ये जे मंत्र, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद, त्याप्रमाणे 4 आश्रम झालेले आहेत. म्हणजे 4 वर्ण हे या तऱ्हेचे आहेत. सत्व, रजसत्व, रजतम आणि तम, असे हे 4 वर्ण आणि 4 आश्रम आहेत. 4 आश्रम कुठला? 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य आश्रम, तोपर्यंत फक्त त्यांनी अध्ययनच करायचं आहे, मिळवायचं आहे. त्याच्यानंतर गृहस्थाश्रम आहे, तो अतिशय चांगला आहे. ह्या गृहस्थाश्रम आहे तो मध्य आहे, त्यांनी इकडचं पण बघायचं आहे, इकडचं पण बघायचं आहे. वानप्रस्थाच्या लोकांकडे पण लक्ष द्यायचं आहे. संन्यासांना पण जेवायला घालायचं, अतिथी धर्म पाळायचं आहे, हे सगळं धर्म त्याचा. त्यामुळे तो अतिशय म्हणजे मध्य जो आहे आणि त्याच्यात ते एक आहे. हा जो मध्ये जो गृहस्थाश्रम आहे
तो तुम्ही ते कामं काय जे भोगायचं ते पण भोगा, पण इकडे लक्ष द्या. म्हणजे धर्म आणि मोक्षाच्या मध्ये तुम्ही काय जे करायचं ते या चौकटीत करा. धर्माची आणि मोक्षाची चौकट आहे, त्याच्यात तुम्ही काम आणि अर्थ म्हणजे तुमच्या काम म्हणजे ते भोगेच्छा जी आहे आणि भोगाची साधनं आहे ती या चौकटीमध्ये पाहिजेत. धर्माच्या चौकटी, धर्माने जे सांगितलं आहे अहिंसा सत्यम अस्तेय वगैरे हे जे भरपूर सांगितलं आहे धर्माचं, तर ही आता मी सांगितले तशी ही ह्याप्रमाणे ही आपली संस्कृती आहे. 4 वर्ण 4 आश्रम, 4 पुरुषार्थ पण आहेत. 4 पुरुषार्थ पण आहेत ना. आपण थोडं उद्या बघूया कारण सगळं एकदम होणार नाही आहे. तर याप्रमाणे हे सगळं सांगणारी ही शास्त्र आहेत. तत्त्वज्ञानाचे आता एक सांगितलं सांख्यशास्त्र सांगितलं, दुसरं वैशेषिकांचं आहे. त्या वैशेषिकांमध्ये हे 9 पदार्थ सांगितलेले आहेत. 5 महाभूतं, आत्मा, मन आणि दिक् आणि काल अशी त्यांनी तत्त्व सांगितलेली आहे. आणि याचा अर्थ इथे तुम्ही थोडक्यात या पदार्थांचा विचार करा, आत्म्याचा विचार करा, मनाचा विचार करा, दिक् आणि काल म्हणजे थोडक्यात माझ्याकडे किती वेळ आहे वगैरे ह्याचा विचार करा आणि मग तुम्ही त्या आत्मज्ञानाला जा, असं त्यांचं सांख्यांचं जसं आहे प्रकृती पुरुषाचा विवेक करा. तिसरं आहे ते न्यायशास्त्र आहे. वैशेषिक आहे ते कणादांचं आहे. लक्षात घ्या, हे सगळे ऋषी फार मोठे आहेत. सांख्य आहे ते कपिलांचं आहे, वैशेषिक आहे ते कणादांचं आहे, न्यायशास्त्र गौतम मुनीचं आहे, त्याच्यात सगळं तर्कशास्त्र आहे. मी आता फक्त नावं घेत चालते. न्यायशास्त्र आहे, 6 शास्त्र फक्त आता एक्सप्लेन करते. 1-2 शास्त्राचं थोडा सांख्याचं सांगितलं. तिसरं आहे ते न्यायशास्त्र आहे. योगशास्त्र पतंजलींचं, न्यायशास्त्र आहे ते गौतमांचं आहे, गौतम ऋषींचं आहे. योगशास्त्र आहे ते पतंजलींचं आहे. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी, त्याचे त्या पतंजलींचं योगशास्त्राचे 4 आहेत. समाधीपात वगैरे ते 4 भाग आहेत त्यांचे. त्याच्यात सगळं ते सांगितलं आहे. योग चित्तवृत्ती निरोध, हा चित्तवृत्तींचा निरोध करा, नको ते विचार करत बसू नका, कल्पना सोडा आणि त्या परमात्म्याला पोचा. सगळ्यांचं सांगणं एकच आहे. योगशास्त्र आहे म्हणजे प्राणायाम वगैरे करा ना, म्हणजे हे सगळं आहे. थोडक्यात हे काय झालं, सांख्य, वैशेषिक, न्यायशास्त्र, योगशास्त्र, मीमांसा, कर्मशास्त्र. त्याला पूर्वमीमांसा असं पण म्हणतात, कर्मशास्त्र आहे. इथे तुम्हाला वेदात सांगितलेली सगळी कर्म करा, उपभोगा. थोडक्यात कर्मावर जास्ती प्राधान्य आहे यांचं. पण ते निष्काम कर्म करत करत पुढे चला, म्हणजे कर्मावर भर आहे. म्हणजे थोडक्यात स्वर्ग वगैरे जे सांगितलेलं आहे, चांगलं करा स्वर्ग मिळेल वगैरे, तुम्हाला थोडीशी काय संसारिकांना थोडीशी हे दिलेली आहे की स्वर्गासाठी तरी हे स्वर्ग प्राप्त होईल वगैरे, असं थोडंसं ते कर्म म्हणजे कर्माला प्रधान केलेलं आहे त्यांनी. ते मीमांसा म्हणतात, त्याला पूर्वमीमांसा म्हटलं आहे. नंतरची आहे ती उत्तर मीमांसा किंवा वेदांतशास्त्र. ही अशी 6 शास्त्र आहेत आणि या 6 शास्त्रांचा हा सगळा जीव जगत ईश्वर तुम्ही आम्ही हा सगळा विचार आहे. ही 6 शास्त्र ही तत्त्वज्ञानाची शास्त्र आहेत. ही सगळी वेदांना मानणारी आहेत, श्रुतींना मानणारी आहेत, सगळ्यांना मानणारी आहेत. आता जे वेदांतशास्त्र जे शेवटचं सांगितलं ते वेदांतशास्त्र जे आहे ते कोणी सांगितलेलं आहे? पूर्वमीमांसा आहे ते जैमिनीचं आहे, ज्यांनी कर्मशास्त्र आहे ते जैमिनीचं आहे. वेदांतशास्त्र बादरायण व्यासांचं आहे. आपल्याकडे आत्ता जे आपण सगळे जे संत आहेत ते या शास्त्रावरचं सगळं आहेत. वेदांतशास्त्र, ते वेदांतशास्त्र काय म्हणतं, ब्रह्म एकमेव आहे. मी जसं आत्ता मोठा गोल सांगितला तसं त्या ब्रह्मामध्येच सगळं आहे. हे वेदांतशास्त्र आहे आणि ते कोणी सांगितलेलं आहे? वेदव्यास. म्हणून व्यासोच्छिष्टम जगत सर्वम सगळं त्यांचंच आहे. महाभारत पण त्यांचं, पुराण पण त्यांचं, सगळं त्यांचंच आहे. त्यातलं ब्रह्मसूत्र त्यांची आहेत. त्या ब्रह्मसूत्रामध्ये उपनिषदात काहींनी आता उदाहरणार्थ सांगितले 4 तत्व सांगितले आहेत, कोणी 5 तत्व. लक्षात घ्या, काहींनी जे दिसत आहे तेवढी सांगितले आहेत, काहींनी जे दिसत नाही ती पण सांगितलेली आहेत. म्हणजे असं थोडासा भेद आहे. सगळ्यांचं सांगणं एकच आहे. उपनिषद जी आहेत ती वेदातलीच आहेत आणि ऋषींना ज्ञान झाले ते परमात्म्यापासूनच झालेलं आहे. फक्त त्यांचं शब्दांकन जे झालेलं आहे ते थोडंसं भिन्नत्व नाही आहे तिथे, पण वाटायला भिन्नत्व आहे. तर ती वेदव्यासांनी सगळं एकत्रीकरण केलं आहे. हे म्हणजे हेच, म्हणजे या ऋषींनी जे सांगितलं तरी ह्या ऋषींनी जे सांगितलं ते दोन्ही याचा अर्थ एकच आहे.
त्याला समन्वय केलेला आहे आणि ती समन्वय केलेली म्हणजे ब्रह्मसूत्र आहेत. उपनिषद ब्रह्मसूत्र वगैरे हे इतकं. आता ही ब्रह्मसूत्र आणि आता हा जो वेदांतशास्त्र जे आहे त्याच्यावरचे 5 आचार्य आहेत. आता वेदांतशास्त्र जे सांगितलं त्याला प्रस्थानत्रयी म्हणतात. काय प्रस्थानत्रयीमध्ये आहे की मी आता जी सांगितली ती ब्रह्मसूत्र आहे जे समन्वय केलेलं आहे सगळं. व्यासांनी लक्षात घ्या उपनिषदांचा वगैरे जे उपनिषद सांगितले त्याचा समन्वय केलेला आहे आणि ते समन्वय जिथे केलेलं आहे ते ब्रह्मसूत्र हे पहिलं प्रस्थानत्र आहे. दुसरं उपनिषद यांचा समन्वय केलेला आहे आणि गीता हे प्रस्थानत्रयी म्हणतात. या 3चा अभ्यास करून आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होणार आहे म्हणून त्याला प्रस्थानत्रय म्हणतात. प्रस्थान म्हणजे याचा अर्थ मी इथून मानवापासून देवापर्यंत पोचायचं आहे किंवा त्या ब्रह्मापर्यंत पोचायचं आहे. म्हणजे माझं इथलं प्रस्थान ते तिथपर्यंत पोचायचं आहे. ही प्रस्थानत्रयी आहे. ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि गीता ही प्रस्थानत्रयी आहे. आता हे प्रस्थानत्रयी मांडणारे 5 आचार्य आहेत. मी आता फक्त नावं घेत चालते. त्यातले पहिले शंकराचार्य आहेत ज्याने सगळं बऱ्याच गोष्टींचं हे सगळी जी आत्ता सांगितलेली षडशास्त्र वगैरे ह्यातलं खंडन मंडन केलेलं आहे. बौद्ध आणि जैन पण आपल्यातूनच बाहेर पडलेले आहेत. शंकराचार्य जे पहिलं त्यांचं सिद्धांत अद्वैत सिद्धांत शंकराचार्य. म्हणजे ते म्हणतात ब्रह्म एकमेव आहे, बाहेर दिसतंय ते सगळं माया आहे, ब्रह्मच सत्य आहे, जगन मिथ्या हा त्यांचा सिद्धांत आहे. 5 आचार्य. त्यातले दुसरे पहिला अद्वैत सिद्धांत आहे. दुसरं विशिष्टाद्वैत रामानुजाचार्यांचं. म्हणजे ते थोडासा फरक करतायत. लक्षात घ्या ते जीव जगत वगैरे याच्यात ते थोडा फरक करतायत. ते 2 मानतात. तिसरं द्वैत मध्वाचार्यांचं. मध्वाचार्यांचं आहे ते द्वैत आहे शास्त्र आहे ते 2 मानतात. म्हणजे थोडंसं परमेश्वर वेगळा थोडं जीव वेगळा वगैरे असं थोडंसं मानतायत ते. लक्षात घ्या ते वेदांत सगळा मानतातच आहेत. वेदांना मानणारी शास्त्र आहेत. हे सगळी जी शास्त्र आहेत ती सगळी वेदांना मानणारी आहेत म्हणून हे आस्तिक शास्त्र आहेत. नास्तिक दर्शन पण आहे ते चार्वाक वगैरे ते नास्तिक दर्शन आहे. बौद्ध जैन हे ते नास्तिक ते वेदांना मानतच नाही. लक्षात घ्या आस्तिक आणि नास्तिकमधला हा मुख्य फरक आहे. वेदांना मानतात ते आस्तिक, वेदांना न मानणारे ते नास्तिक. म्हणजे आता जी शेवटचं जे वेदांतशास्त्र सांगितलं जे प्रस्थानत्रयी आहे त्याच्यावरचे हे 5 आचार्य कोण. पहिले म्हणजे शंकराचार्य त्यांचा अद्वैत सिद्धांत आहे. दुसरं रामानुजाचार्य त्यांचा विशिष्टाद्वैत आहे. तिसरं द्वैत आहे ते मध्वाचार्य आहेत. इथे त्या काय बरं त्यांचं मन कुठेतरी त्यांचं इथे साऊथमध्ये त्यांचं मुख्य आश्रम आहे त्यांचा मोठा. द्वैतच ते द्वैतच म्हणतात. 2 आहेतच म्हणजे जीवनेश्वर वेगळेच म्हणजे असे ते मानतात. ते द्वैत ते मध्वाचार्य. लक्षात घ्या त्यांचा भक्ती मार्ग आहे. म्हणजे आपण थोडंसं आधी द्वैतातूनच अद्वैताकडे आपला प्रवास आहे. ते काय भिन्न नव्हे. लक्षात घ्या ते द्वैतातून आपला प्रवास आत्ता द्वैतातून वेगळा ईश्वर आणि मी अजून वेगळंच आहे. मी काय एक झालेलो नाही आहे. म्हणजे आपला प्रवास जो आहे तो सगुणाकडून निर्गुणाकडे किंवा द्वैतातून अद्वैताकडे. तिसरं द्वैत ते कोणाचं आहे मध्वाचार्यांचं. शुद्धाद्वैत थोडा थोडा फरक आहे. शुद्धाद्वैत ते वल्लभाचार्यांचं आहे. आणि द्वैताद्वैत हे निंबार्काचार्यांचं आहे. निंबार्काचार्यांचं पहिलं आहे ते भास्कराचार्य तेच निंबार्काचार्य. आणि त्यांचं हे आपलं ज्योतिषशास्त्रावरचा फार मोठा ग्रंथ आहे त्यांचा भास्कराचार्यांचा. हे निंबार्काचार्य. आणि हे निंबार्काचार्य जे त्यांचं कुठलं सांगितलं द्वैताद्वैत म्हणजे द्वैत आणि अद्वैत कंबाईन आहे त्यांचं. म्हणजे अशा तऱ्हेचं आहे ते. आणि हे निंबार्काचार्यांचे जे आहेत ना ते गौरांग प्रभू आणि आपल्याला माहिती आहे इस्कॉन आहे ते हे निंबार्काचार्यांचं त्यांचे ते गौरांग प्रभू आणि त्यांच्या ह्याच्यावरचं. म्हणजे हे लक्षात घ्या ही 5 आचार्य जे झालेत त्यांचं बरंच वाङ्मय आहे. शंकराचार्यांचं तर किती आहे
की त्यांनी खरं सांगायचं ना इतक्या भक्तीतून, म्हणजे जे समर्थांनी सांगितले भक्तीचे नियोग आहे, संतांनी सांगितले भक्तीचे नियोग आहे देव, ते सांगतायत अद्वैत सिद्धांत, माया सत्य आहे, माया हे आहे, असत्य आहे किंवा मिथ्या आहे, ब्रह्मसत्य आहे हे सांगतायत, तरीसुद्धा ती जी त्यांनी स्तोत्र लिहिलेली ती बघा. आचार्यांची स्तोत्र इतकी अप्रतिम आहेत. म्हणजे खरं सांगायचं तर आचार्य वाङ्मय वाचलं की भक्ती बांधलीच पाहिजे. पांडुरंगाष्टक आहे त्यांचं, भरपूर स्तोत्र आहेत. रामावरचं स्तोत्र आहे, शंकरावरची तर भयंकर खूपच स्तोत्र आहे. म्हणजे इतकी स्तोत्र आहे की तुम्ही तल्लीन व्हायला होईल त्या भक्तीमध्ये, अशी ती स्तोत्र आहेत आचार्यांची. काय लिहिलं आणि खरं म्हणजे काय, म्हणजे ते ना म्हणजे जसं ब्रह्मदेवाच्या ह्याच्यातून बाहेर पडलं तसं आचार्यांच्या किंवा सगळेच संत आहेत, पण आचार्यांचं वाङ्मय पण अप्रतिम आहे. त्याचं कधीतरी जरा थोडंसं पाहते. ती त्यांची स्तोत्र आहेत ना ती इतकी अप्रतिम आहेत की ती स्तोत्र वाचायला लागलात ना की आपल्याला त्या अगोदरच्या विश्वात जायला होईल, अशी ती स्तोत्र आहेत. थोडक्यात हे 5 आचार्य जे सांगितले, ह्या 5 आचार्यांचं हा भाग झाला. आता आपण काय बघितलं, वेद बघितले, त्या वेदांच्या अंतर्गत हे सगळे इथपर्यंत आपण बघत आलो. वेद नंतर काय, वेद म्हणजे श्रुती, श्रुतीनंतर स्मृती आहेत मध्ये. स्मृती कोणाच्या आहेत? स्मृती म्हणजे धर्मशास्त्र आहेत. वेदांमध्ये बरंच गोष्ट सांगितलेली आहे, तीच मानवाने कसा आचार करायचा, जीवन कसं जगायचं ते जे सांगितलेलं आहे ती धर्मशास्त्र म्हणजे स्मृती. स्मृती बऱ्याच आहेत. मनुस्मृती आपल्याला माहिती आहे, फार चांगलं सांगितलेलं आहे. आचार कसा असावा, अहिंसा, दम, नंतर दान वगैरे हे सगळं त्याच्यात सांगितलेले, जेणेकरून तुमचं आयुष्याचं कल्याण व्हावं असंच सांगितलेलं आहे तिथे. याज्ञवल्क्य स्मृती आहे, पराशर स्मृती आहे. ह्याच्यात सगळं मानवाकरता जे सांगितले ते बरीच धर्मशास्त्र आणि मग धर्मसिंधू वगैरे हे सगळं बरंच गोष्टी आहेत त्याच्यातून, हे सगळं त्याच्याच आधारावर आहे. थोडक्यात पहिलं वेद म्हणजे श्रुती, दुसरं स्मृती, त्याच्यानंतर पुराण, ती पण व्यासांची आहेत पुराणं, 18 पुराणं आहेत. आणि ह्या आधारावर ही सगळी पुढली शास्त्र जी आता सांगितली ती सगळे द्वैत अद्वैत वगैरे हे सगळे आचार्य झाले. थोडक्यात काय बघा, वेदांपासून जे आलेले ऋषीमुनी झाले, आचार्य झाले, आणि त्याच्यानंतर हे एवढं सगळं भांडार मागे आहे. या भांडारावर संतांनी आणि तुम्हाला काहीच कळणार नाही म्हणून त्यांनी आपल्या प्राकृत भाषेत सगळं लिहून ठेवलं आहे. आणि अतिशय सोपं, नको रे मना क्रोध हा खेदकारी, जनी निंदते सर्व सोडून द्यावे. एका वाक्यात आणून टाकले, जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. म्हणजे इतकं सोपं करून ठेवलं आहे. हे संत वाङ्मय आहे. आणि या सगळा आता लक्षात घ्या, आपल्याला आत्तापर्यंत संत आहेत, त्याच्यानंतर बरेच नंतर कितीतरी संत होऊन गेले. वारकरी संप्रदाय आहे. आणि आत्ता जे अद्वैत सिद्धांत सांगितला जो शंकराचार्यांचा आहे, आपल्याला भाग्य आहे की तो अद्वैत सिद्धांतच ह्या 5 संतांचा आहे. हे 5 संत अद्वैती आहेत. महाराष्ट्रातले 5 संत कोणते? ज्ञानोबा आहेत, नामदेव आहेत, तुकाराम महाराज आहेत, समर्थ आहेत आणि एकनाथ महाराज. हे 5 का धरायचं आहे? कारण यांचं वाङ्मय आहे. यांनी सगळं बरंच लिहून ठेवलेलं आहे, आपल्याला ते बघत बघत जायचं आहे. थोडक्यात हे 5 संत जे झाले हे सगळे अद्वैती आहेत. आणि अद्वैत हाच त्यांचा सिद्धांत आहे, आणि जे त्यांचं वाङ्मय आहे ते अद्वैताकडेच नेणार आहे. आणि अद्वैत म्हणजे जे मी सांगितलं तसा मोठा गोल आहे, ते ब्रह्म आहे. आणि या ब्रह्माच्याच आतमध्ये सगळं आहे. हा सिद्धांत थोडक्यात ह्याप्रमाणे हे आपले सगळे ही शास्त्र आहेत. आणि ह्या शास्त्रांचं ज्ञान आपल्याला थोडंसं तरी, आत्तापर्यंत हे 2-3 दिवस जे काय सांगितलं, उद्या थोडा एक वेगळा विषय बघूया यातला. म्हणजे हे जे सांगितलं हे एवढं इथपासून म्हणजे तिथून जे वेदांपासून ते नंतर पुढे श्रुती स्मृती सगळं ऋषीमुनीच आहेत, त्याच्यानंतर आचार्य आहेत, त्याच्यानंतर संतांची परंपरा आहे. आणि हे सगळं गुरु परंपरेने आलेलं आहे. म्हणजे त्यांना त्यांच्या ह्यानी, आता माहिती आहे रामकृष्ण पाले आले, आपल्याला तो थोडंसं उद्या बघूया किती वेळ मिळतो त्याप्रमाणे. रामायण महाभारत आहे, भागवत आहे, कितीतरी ग्रंथ आहेत अजून मध्ये की ज्यांनी आपल्याला सगळं हे आचरण कसं करावं हे सगळं. थोडक्यात आपल्याकडे हे काय म्हणतात ट्रेजर आहे, ट्रेजर.
म्हणजे आपल्याकडे ही संपत्ती इतकी अमाप आहे की आम्ही हवं त्याला सगळ्यांना किती पाहिजे तेवढे लुटा. आणि अतिशय श्रीमंत व्हायचं असेल तर विचार करा की आमची कसली एकाची श्रीमंती, एवढे पैसे नाही एवढं सोनं. अरे त्या ब्रह्म केवढं मोठं आणि त्याच्याकडे सगळी संपत्ती आहे, सगळं त्याच्यातच आहे. मग ती संपत्ती केवढी आहे. जर ती आम्हाला प्राप्त झाली, कशासाठी आहे, सगळा सुखासाठीच प्रयत्न केला. उपनिषदाचा सिद्धांत आहे, आनंदात ध्येव कल्मेवानी भूतानी जायंते आनंदेन जातानी जिवंती. आणि आनंदात, थोडक्यात आनंदातूनच जन्म आहे, आनंदातच राहतात आणि आनंदातच मरतात. आनंद ते ब्रह्म आहे, तिथून आमची उत्पत्ती, आम्ही त्यातच राहतो आणि त्याच्यात. पण आम्हाला माहितीच नाही. सोनं पैसा वगैरे कशासाठी मिळवायचं आहे, सुखासाठीच ना, आनंदासाठीच ना. मग तो आनंद पराकोटीचा आहे. संत का आनंदी आहेत, काही नसतं. पण काय पराकोटीचा आनंद आणि पराकोटीची शांती आहे, लक्षात घ्या. पराकोटीची शांती आणि पराकोटीचा आनंद आणि पुन्हा काही नाही, सगळ्यांबद्दल अफाट प्रेम. समर्थांचं एक वाक्य सांगते आणि थांबते. समर्थ म्हणतात, आपुली वाटती सर्वे, आपुली वाटती सर्वे धन्य तुगा रघोत्तमा. आपुली वाटती सर्वे धन्य तुगा रघोत्तमा. मी तुझी भक्ती केली त्यामुळे मला सगळीच आपली आहेत. रामाच्या भक्तीने, आणि राम म्हणजे तरी तो काय, तो परमात्मा. समर्थाने रामाची भक्ती केली म्हणजे त्या दाशरथी रामाची आहेच, ती सगुण भक्ती आहेच, ती पण पराकोटीची आहे समर्थांची. त्याच्यापेक्षा ते जे परब्रह्म आहे त्याची ती भक्ती आहे. आणि सगळ्याच संतांची ही अशी भक्ती आहे. आणि संत ज्या मार्गाने गेलेत, आपल्याला लक्षात घ्या, वेदवाङ्मय हा परिचय ठीक आहे, पण आपल्याला वेदातलं सांगितलं कळणार नाही, पण संतांचं तर कळेल ना. आपण संतांच्या ह्या वाङ्मयात अवगाहन केलं पाहिजे, म्हणजे बुडलं पाहिजे त्याच्यात. बुडलं की ते प्राप्त झालं. समर्थ एक 21 समासीमध्ये एक ओवी आहे की जे त्याच्यात बुडतात ते तरतात आणि जे बुडत नाही ते तरत नाहीत. त्याच्यात बुडणारे तरतात म्हटले, कारण संसार सागर तरून जातात. आणि जे बुडत नाहीत घाबरतात त्याच्यात बुडायला. लक्षात घ्या, थोडासा संसार बाजूला करायचा आणि इकडे यायचं आहे, ती तयारी नसते ते सोडायचं, मग बुडायची तयारी नसते. पण जे बुडतात ते संसारही उत्तम करतात. समर्थाने केवढा प्रपंच केला हो, त्यात बुडूनच केलं हा सगळा प्रपंच. तुम्ही आम्ही कसला करतो प्रपंच, समर्थाने केवढा प्रपंच, केवढं सगळं संघटन, केवढं 1100 मठ मानले. ज्ञानोबांनी कुठे फिरून कुठे किती लोकांना काय काय सांगावं, किती काय लिहून ठेवलं. आम्ही म्हणतो तसे दरिद्री हे सगळं बघितलं नाही तर. म्हणजे आमच्याकडे लक्षात घ्या, ट्रेजर आपल्याकडे आहे ते हे ट्रेजर आहे. आणि आपल्याला त्याचा अभिमान असला पाहिजे. आणि आपल्याला जे द्यायचं आहे मुलांना ते हे द्यायला हवं आहे. त्यांना निदान याचा परिचय तरी व्हायला हवा पाहिजे. सगळं आहे. विमानात काय खायचं हे लिहिलेलं आहे आपल्या शास्त्रामध्ये. विमानात काय खायचं, किंवा विमान त्यावेळी होतं ना पुष्पविमान. आयुर्वेद काय आहे, सुश्रुत वाघभट वगैरे ह्यांनी त्यावेळेला सुद्धा काही ऑपरेशन न करता नाडी परीक्षा होती. आता काय, पॅथॉलॉजीकडे जा, ते 10 रिपोर्ट आणले तरी तुमच्या ह्याचा नीट निकाल लागत नाही रोगाचा. नाडी परीक्षेने तुम्हाला काय झालं ते सांगायचे. इतकं अनारोग्य होतं का? आरोग्य होतं. भरपूर कष्ट करायचे, जात्यावर दळायचं. आता काय सगळं बटन दाबलं की होत आहे. कष्टाचे कष्ट गेलेत. ठीक आहे, आपल्याला हा विषय थोडक्यात काय आहे, आपली ही मागची ही संस्कृती आहे, वैदिक संस्कृती या तऱ्हेची आहे. आणि आपल्याला तिचा अभिमान असला पाहिजे, किंबहुना आपल्याला त्याची जाणीव असली पाहिजे, मी कुठून आलो आहे आणि मी कशाचा पाईक आहे, ह्या तऱ्हेने मागे जायचं आहे आपल्याला. आणि हे कायम लक्षात ठेवायचं आहे. आणि आता हे तुम्ही ऐकलं आहे तसं अनेकांना सांगायचं आहे. अनेकांना ह्याचं ज्ञान देत गेलं पाहिजे, तर त्यांना कळेल. नाही इतरांना तरी कसं कळावं. नाही तर बाकी सगळं आहे, यूट्यूबला आहे. बघा आता लक्षात घ्या, आम्ही हे सांगतो ते सगळं त्या गुगलला तुम्ही विचारा, ते सांगताय.
म्हणजे आम्हाला आता वस्तक त्यांनी सगळा डाटा आपल्याकडचा गोळा केला आणि ते किती हुशार आहेत. मी काय बोललेले असेल, सज्जनगड आहे दिलं टाकून तिकडे, सज्जनगड जे जे येईल ते त्याच्यात टाका, मीठ झाला, डाटा गोळा झाला. त्यांनी सगळा डाटा गोळा केला आपला. पण तिथे जो जातोय तो ह्या सगळ्यातून थोडं सांगतोय, ते वेळ जातोय, तिथे जो डाटा जातोय ते मला कळलंय आणि मी सांगितलंय तेवढाच जाणार आहे. त्यांच्याकडे डाटा काय, तुम्ही बोललेलं काय, जो कोणी बोले, इथे जे काही लोक जे बोललेले आहेत आणि तो डाटा गोळा करायचं, त्यांचं शास्त्र आत्ताचं झालेलं आहे. आत्ताचे जे आहेत ते बोलत आहेत, पण तरीसुद्धा ते अगोदरच्या तुलनेत नाही होणार आहे. ऋषीमुनींची आणि संतांच्या वेळेला होतं काय डाटा गोळा करणं? थोडक्यात ऋषीमुनींनी जे सांगितलंय आणि संतांनी जे सांगितलंय तो डाटा त्यांच्याकडे नाही. म्हणजे आपल्याला कुठे राहायला पाहिजे, म्हणजे आपल्याला जर खरं नॉलेज हवं असेल तर गुगलनी सांगितलंय तेवढंच उपयोगी नाही आहे. आम्हाला संतांनी काय सांगितलंय ते बघायला, म्हणजे आम्हाला ओरिजिनल बघायला हवं आहे. नाही तर आम्ही काय आता ते आणि काय ते चॅट जीपीटीने काय काय जाऊ दे तो विषय. किती म्हणजे आम्हाला अक्षरशः आम्हाला आमची बुद्धी सुद्धा चालवून द्यायची नाही. त्या मुलाला त्याच्यापासून आवरा. काय आवरायला नको का सांगा मला तुम्ही? अरे सगळं फुकटच मिळत आहे. मग आमची बुद्धी काय मूर्ख बनवून ठेवतात आम्हाला ते लोक. आमची बुद्धी गंजून जाईल, गंजून. आम्ही हे ओरिजिनलच वाचायचंय, त्याच्यावर अवलंबित्व नकोय. आम्ही आमचा विकास आपला आपण करायचंय. विचार करा की जर मी बोलले, तुम्ही बोलले, त्यांनी बोलले, त्यांनी केलेला डाटा गोळा करायचा आणि त्याच्यावर अवलंबून. मी योगेशला सांगितलं मला त्यातलं काही दाखवू नकोस. फॅक्ट आहे की नाही सांगा आता ही, की ते कुठून आणतायत? ते तुम्ही आम्ही बोललेलं सगळं गोळा करते. यूट्यूब त्यांचंच, सगळं त्यांचंच, फेसबुक त्यांचंच, ते याच्यावरून गोळा करतायत. किती हुशार आहेत बघा. आणि पुन्हा तुम्हाला ते सगळं, तुम्हाला ह्याला ऑथॉरिटी द्या, त्याला ऑथॉरिटी द्या, सगळ्याची ऑथॉरिटी त्यांना द्यायची आणि ते सगळं गोळा करतायत. आणि जात आहे आमच्याकडून, तिथे जात आहे आणि पुन्हा तिथून आम्हाला येत आहे. काय जात आहे आमच्याकडचंच ना, तिथे जात आहे आणि मग तिथे त्यांना जे हवं आहे तसं. बरं त्यांचं कॉम्बिनेशन ते तरी बरोबर आहे का? ते जे त्यांनी तिथे गोळा केलेलं त्यांचं कॉम्बिनेशन बरोबर आहे का? लक्षात घ्या. आम्हाला काही कळत नसतं ना, त्याला ते वाटतं चला बा एवढा तरी मिळाला. त्यांचं कॉम्बिनेशन पण योग्य आहे अशातला भाग नाही आहे. म्हणून आपल्याला ओरिजिनलवरच डिपेंडंट करायला हवे. जर आपल्याला खरं जिज्ञासा असेल तर संतांचेच ग्रंथ वाचायचेत. आणि ते लक्षात घ्या, इथून बाहेर पडलेले आहेत. ट्रान्सलेशनची सुद्धा गरज नाही. संतांचे ग्रंथ सगळं प्राकृतमध्ये आहे आणि त्याला ट्रान्सलेशनची गरज हवे कशाला? ते मराठीच आहे. थोडंसं मागली भाषा असेल पण तो एखादा शब्द नाही आणलं तर विचारून घ्या. पण त्यांच्या अंतःकरणातून बाहेर पडलेले शब्दच तुमचं अंतःकरण भेदणार आहेत, इतर काही भेदणार नाही आहेत. कारण ट्रान्सलेटर जो आहे त्यांनी किती बरोबर केलं आहे. आता काही लोक आहेत बेलसऱ्यांचं दासबोध वगैरे आहेत, ती काही ऑथॉरिटी आहेत, ते ठीक आहे. काही ऑथॉरिटी आहेत ते आपलं घ्यायचं आहे कारण त्यांनी केलेलं आहे, बरोबर आहे. पण तरीसुद्धा एकदा त्या ऑथॉरिटीने आपल्याला सांगितलं आणि आपल्याला थोडं कळल्यानंतर ओरिजिनल जी भाषा आहे संतांची तीच घ्यायची. कारण ते त्यांच्या अंतःकरणातून बाहेर पडलेल्या शब्दामध्ये खूप ताकद आहे. ते शब्द तुमचं अंतःकरण भेदणार आहेत आणि त्यांना जे म्हणायचे ते तुम्हाला कळणार आहे. म्हणून ओरिजिनलवर जा. हे आपलं इतकं आहे ओरिजिनल. वेदांपासून स्मृती, पुराणं, रामायण, महाभारत, भागवत, संत ग्रंथ इतकं ते आहे. आणि हे सगळं आपलं ट्रेजर आहे. हे आतमध्ये आहे असा निश्चय करा आणि त्या आधारावर राहा किंवा त्या आधारावर आपली काय म्हणतात सर्वांगीण प्रगती करा. हा नरदेह मिळणार नाही पुन्हा. नाहीच असं नाही, कदाचित आम्ही देवत्वाला याच जन्मात जाऊ असं धरूया तर धरायला काय हरकत आहे की याच जन्मात आपल्याला
कोणाला नको आहे? मी देव झाले तर नको आहे का? हवं आहे ना. लक्षात घ्या, आपली प्रगती कोणाला नको आहे? सर्वांगीण हवी ती, पण भोगण्यात नाही आहे ती. माझं लक्षात घ्या, आपण काही काही गोष्टी बऱ्याच सोडतो तेव्हा आपल्याला मोठमोठ्या डिग्री मिळतात. ते सोडलेलं असतं, त्यागातून ते मिळवलेलं असतं. त्या मिळवल्याचा आनंद आहे ना, मग तेवढा वेळ भोगलं नव्हतं. म्हणजे भोगण्याचा आनंद आहे, ते मिळवल्याचा आनंद आहे. मग ते जर असं ते उत्कर्षाचं स्थान आपल्याला मिळालं तर त्याचा आनंद किती. 2-5 मिनटं चालतील का? नाही, एक आनंदाचं एक थोडंसं सांगते, उपनिषदातच आहे, पण एक कुठेतरी वाचलं होतं त्यांनी थोडा वेगळ्या अर्थाने सांगितलं. उपनिषदात जो आनंद सांगितला आहे ना, एक मानुष आनंद, गंधर्व आनंद वगैरे असे सगळे आनंद सांगितलेले आहेत उपनिषदात. म्हणजे आनंदाचे तरतम भाव सांगितलेले आहेत तिथे. मग तो ब्रह्मानंद सगळ्यात शेवटचा जो आहे तो ब्रह्मानंद आहे. त्यातला थोडासा एक सांगते की लहान मुलाला चॉकलेट दिलं की त्याला थोडासा आनंद मिळतो. बरं, त्याला थोडंसं आता परीक्षेत 10वी उत्तीर्ण झाला. लक्षात घ्या, त्या चॉकलेटपेक्षा 10वी उत्तीर्णेचा आनंद अधिक. बरोबर की नाही? चॉकलेटचा आनंद होता, त्याच्यापेक्षा 10वी उत्तीर्ण झाला तो मुलगा, त्याचा आनंद त्याला अधिक. त्याच्यानंतर तो इंजिनियर झाला, त्याचा अनेक आनंद. म्हणजे हे वाढत चाललेत ना आनंद. त्याच्यानंतर त्याला उत्तम नोकरी लागली, त्याचा आनंद म्हणजे ते अनेक वाढलं. त्याच्यानंतर विवाहाचा आनंद, त्याच्यानंतर मुलं झाली, आनंद. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता सगळं गाडी आहे, बंगला आहे, अमुक आहे, तमुक आहे, भरपूर सगळं आहे, तो एक आनंद. सगळं म्हणजे संपत्तीचा किंवा वैभवाचा. नंतर त्याला आता प्रेस्टिज आहे समाजामध्ये, त्याला फार मोठं स्थान आहे, त्याचा एक आनंद. म्हणजे हे आनंदाचे असं असं वाढत जातं. आता विचार करा, प्रेस्टिज वगैरे सगळं त्याला मिळालं, म्हातारा झाल्यानंतर ते सगळं पहिलं प्रेस्टिज नाही वगैरे ते सगळं संपून जाते तिथे त्याचं. लक्षात घ्या, त्यांनी जर समजा हे मिळवलेलं असेल, ब्रह्मापर्यंत किंवा ईश्वरापर्यंत पोचला असेल, तर त्याचा आनंद वाढत 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 त्या ब्रह्मानंदापर्यंत जाणार आहे. पण हे आमचे इथले व्यवहारातले आनंद आहेत, ते प्रेस्टिज वगैरे एकदा शरीर संपलं, शरीर जीर्ण झालं की ते सगळे आनंद म्हणजे रिव्हर्स ॲक्शननी आलेत. मग म्हणजे जे चढत चढत गेलेलं होतं त्याची उतरती कळा आहे. बरोबर की नाही? वय झाल्यानंतर शरीराचं शरीर मग इतके कटकट 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 कंठा, म्हणजे आनंद गेलाच. मग ते रोग आहे, ते सगळं आहे, आणि अमुक आहे तमुक, तर शरीर मग ते साथ करत नाही. म्हणून तो म्हणजे त्याची एक चढती कळा असते त्या आनंदाची. मग ही आता मी मरणार, बापरे, म्हणजे तो उतरती कळा लागली. पण लक्षात घ्या, या चढत्यापर्यंत जर आपण याच्या बरोबरीने हा परमार्थ करत वर 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 चढलं ब्रह्मानंदपर्यंत, तर त्याला उतरती कळा नाही. त्या ब्रह्मानंदामध्ये आपण तल्लीन झालो की हा देव मरू दे, काय जायचं तर जाऊ दे, माझा काही संबंधच नाही याच्याशी. ही स्थिती आहे. थोडक्यात आपली देहबुद्धी आहे, ही अहंकार आहे, हा कमी कमी करत चालायला हवं. सहज स्थिती पाहिजे. काही फरक नाही पडत, कोणी मला शिव्या घातली तरी फरक नाही पडत, कोणी मला चांगलं म्हटलं तरी फरक नाही पडत आहे. त्यामुळे खरं सांगायचं तर आपण कमी दुःखी होतो. मला कोणी बोललं, बापरे कोणी बोललं, काय करायचं आहे, बोलू, माझे देहाला लागणार आहे. म्हणजे सुखदुःखे समयकृत्वा लाभा लाभो जया जयो, ही जी गीतेत सांगितलेली स्थिती ती माझ्यावर आलेली पाहिजे. आणि ती या शास्त्रांच्या अभ्यासाने किंवा संतांच्या वाङ्मयांच्या अभ्यासाने येते. आपल्याला कशाचाही फरक पडत नाही. ती समत्व स्थिती आहे. समत्वम योग उच्यते. गीतेचा अभ्यास तेवढ्यासाठी पाहिजे. समेवर आलं पाहिजे. कोणी मला काय बोललं काय फरक पडत नाही. कोणी चांगलं म्हटलं तरी त्याचा फार फरक पडून द्यायचा नाही. चांगल्याचा पण फरक पडता का म्हणे, वाईटाचा फरक म्हणजे दोन्ही बाबतीत माझं चित्त समेवर असलं पाहिजे. ही अभ्यासाने प्राप्त होणारी स्थिती आहे. ही एरवी प्राप्त होणारी स्थिती नाही. ही अभ्यासाने प्राप्त होणारी स्थिती आहे. काय सोडायचं काय घ्यायचं असं करत करत जेव्हा जातो तेव्हा हे मान अपमान सोडायचे, तिथे सांगितलेलं असतं, तेव्हा ते सुटतात. आणि जे चांगलं चांगलं लक्षात घ्या, त्या परमेश्वरापर्यंत गेलं की ते बाकीचं सगळं तुच्छ होऊन जाते. या संसारिक गोष्टींचा तर काहीच अर्थ नाही आहे. कमवते काय व्हायचं ते होते इथे संसारात.
करायचं चांगला, तो मनापासून करायचं, त्याला सोडायचं काही नाही आहे. पण तो करताना त्याच्यामधलं ती जी इंटेन्सिटी आहे ना, ती इंटेन्सिटी नको आहे. म्हणजे त्याला इतका, आता उदाहरणार्थ ना, तो मुलगा परीक्षेला जायचं आहे, अरे किती, म्हणजे माझंच आधी मीच जाऊन पेपर देऊ का, इतका स्ट्रेस लावलेला असतो त्याला. स्ट्रेस आहे हा. म्हणजे ही इंटेन्सिटी कमी होते. म्हणजे कुठे वाटतं नाही, तो परमात्मा आहे, तो त्याला सांभाळेल, तो त्याचा लिहिल, तो उत्तम पास होणार आहे आणि त्याचा तो करणार आहे. म्हणजे तो जो स्ट्रेस लावलेला असतो तो जातो. मी माझ्या इथे स्थितीत आहे की तो मुलगा आहे, त्याचा तो व्यवस्थित आहे, त्याचा तो करणार आहे. आणि ह्या तऱ्हेने आपण त्याला सांभाळायला हवं आहे की त्याला त्याच्या बॅकला राहायचं आहे. अरे तुझं झालंच नाही, यावं नाही, त्यावं नाही, त्याला शिकव्या घालत बसण्याचं काही अर्थ नाही. त्याला त्याच्यापेक्षा उलट त्याला प्रेस करा, उत्तम आहे, तुला सगळं चांगलं येणार आहे. आणि आपण पण स्ट्रेसमध्ये नको, त्याला स्ट्रेस आणू नका. सत्य परिस्थिती. पण हे कशाने येतं, हे समयवर येतं. म्हणून थोडंसं वाचन, नामस्मरण वगैरे हा भाग आहे. थांबूया इथे, खूप उशीर झाला आहे, तुमचं होणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.